Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। विशेष करून वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आहे आयोजित केलेला, ज्यामध्ये विशेष करून आपण असाध्य आजारांवरती असणाऱ्या नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत। नम्मा होमिओपॅथीमध्ये कार्यरत असणाऱ्या दोन तज्ञ डॉक्टरांकडून तर मी आपली ओळख करून देतोय, डॉक्टर संतोष इनामदार सरांची आणि डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडमची। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर संतोष इनामदार सर आणि डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडम हे दोघेही होमिओपॅथ तज्ञ आहेत आणि सध्या ते नम्मा होमिओपॅथीमध्ये कार्यरत आहेत। मला अजून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचे की नम्मा होमिओपॅथी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, विदर्भासाठी अकोला आणि नागपूर आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यासाठी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शाखा आहेतच, पण ह्या व्यतिरिक्त कर्नाटक आणि गुजरात ह्या ठिकाणी सुद्धा नम्मा होमिओपॅथी आता कार्यरत आहे। मला ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचे की नम्मा होमिओपॅथीने विशेष करून वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल आतापर्यंत त्यांना विविध मान सन्मान देऊन पुरस्कृत करण्यात आलेला आहेच, पण नुकतंच त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माजी आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्या हस्ते सुद्धा पुरस्कृत करण्यात आलं होतं, त्यांचा सत्कार करण्यात आला होता। आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये जीवनशैलीशी निगडीत आजार बळावलेले आहेत, ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीस, हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकार किंवा त्याच अनुषंगाने पॅरालिसिस, स्ट्रोक सारखी समस्या आहे, विविध स्वरूपाचे पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत, दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे दीर्घकाळ चालणारे त्वचारोग आहेत, स्त्रियांशी निगडीत समस्या आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स आहेत, पीसीओडी किंवा थायरॉइड सारख्या समस्या आहेत, स्त्री पुरुष वंध्यत्व आहे। आपल्याला जर का अशा सर्व आजारांवरती मात करायची असेल तर नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण असं म्हणायला हरकत नाही। ह्याच अनुषंगाने विशेष करून बालकांचे आजार, ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखी समस्या आहेच, पण विविध इतर न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन किंवा गतिमंदता, मतिमंदता ज्याला संबोधलं जातं, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखे आजार आहेत, ह्या आजारांवरती सुद्धा सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहेत। ह्या व्यतिरिक्त करोनानंतर आपल्याला माहितीच आहे की सांधेदुखीचं प्रमाण खूप आपल्याला वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये विशेष करून वयोमानापरत्वे होणारा संधिवात किंवा गुडघेदुखी आहेच, पण तरुण वयात होणारा आपल्याला आमवात किंवा ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हटलं जातं, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा ऑटोइम्युन आजार आहे किंवा त्याच अनुषंगाने तापानंतरची सांधेदुखी आहे, सोरायसिस नंतरची सांधेदुखी आहे, मणक्यांचे आजार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मानपाट कंबरदुखी येतेच, पण त्याच अनुषंगाने स्लिप डिस्क सायटिका सारखे आजार किंवा उतार वयात होणारी स्पायनल कॅनल स्टेनोसिस सारखा आजार, तर कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो आपण निराश होऊ नका। आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आज नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहेत, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती। संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत दोघांचंही कार्यक्रमामध्ये। आज वर्ल्ड होमिओपॅथी डे आहे, तर ह्याचं महत्व काय आहे सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय। काय सांगता येईल मॅडम वर्ल्ड होमिओपॅथी डे विषयी? आज वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या निमित्ताने मी आज थोडीशी होमिओपॅथी विषयी माहिती सगळ्यांना सांगू इच्छिते। होमिओपॅथी या शब्दाची फोड जर आपण केली, होमिओस म्हणजे सिमिलर म्हणजे सारखे आणि पॅथोस म्हणजे रोग किंवा रोगाची लक्षणं, तो होमिओपॅथीचा शोध किंवा होमिओपॅथीची डिस्कव्हरी 1796 मध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनेमॅन यांनी केली होती। त्या काळात तंत्रज्ञान इतकं विकसित नव्हतं, तर त्यामुळे त्यावेळेची जी ट्रीटमेंट होती ही फारच कठोर होती। पेशंट्सला किंवा रुग्णांना आजारापेक्षा त्या ट्रीटमेंटमुळे खूप त्रास होत होता। हे सगळं डॉक्टर सॅम्युअल हॅनेमॅनने खूप वर्ष स्टडी केलं, रिसर्च केलं आणि त्यांना वाटलं कुठली तरी अशी ट्रीटमेंट आली पाहिजे जी सौम्य असेल, जी औषधं जी आहेत ती सोपी असतील पेशंट्सला घ्यायला आणि त्यांचा आजार हा मुळापासून बरा झाला पाहिजे। याच्यासाठी त्यांनी काही कालांसाठी त्यांची प्रॅक्टिस थांबवून सखोल रिसर्च करून सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर या ट्रीटमेंटवर किंवा या तत्वावर होमिओपॅथी या सायन्सची निर्मिती केली। आता कित्येकदा पेशंट्स आम्हाला येऊन विचारतात, मॅडम होमिओपॅथी म्हणजे भारतीय मेडिसिन आहे का? तर होमिओपॅथी ॲक्च्युली ही जर्मन बेस्ड सायन्स आहे। ही 19th सेंचुरीमध्ये आपल्या भारतात आली। महाराजा रणजित सिंग यांच्या ट्रीटमेंटसाठी फेमस होमिओपॅथ होते त्या काळातले डॉक्टर जॉन हेडनबर्ग, त्यांनी होमिओपॅथी आपली भारतात आणली आणि आज होमिओपॅथी भारतभर सगळीकडे प्रॅक्टिस केली जाते। तसंच आता जर डॉक्टर्सचा जर रेशिओ पाहायला गेला तर आज 30% ऑफ डॉक्टर्स होमिओपॅथ्स आहेत आणि आज 20% ऑफ पेशंट्स होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेत आहेत भारतभरात। बरेचसे क्रॉनिक आजारांसाठी जसे की आर्थरायटिस, व्हेरिकोज वेन्स, फिमेल डिसऑर्डर्स जसे की पीसीओडी, थायरॉइड या सगळ्या आजारांसाठी आजकाल होमिओपॅथीकडे लोकांचा कल
कल वाढत चालला आहे. कारण की आजार हा मुळापासून बरा होऊ शकतो, साईड इफेक्ट्स होत नाही आणि पेशंट्सला सर्जरीकडे वळण्याची गरज पडू शकत नाही. यासाठी आजकाल होमिओपॅथीची ट्रीटमेंट खूप छान सुरू होते. यासाठीच असेच जसं होमिओपॅथीची आता सगळीकडे वाढ होत चालली आहे, लोकांना होमिओपॅथीविषयी माहिती होत चालली आहे. नम्मा होमिओपॅथी गेले काही वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या 3 राज्यामध्ये होमिओपॅथीची सेवा आम्ही पुरवत आहोत किंवा आम्ही पोचवत आहोत. अशा क्रोनिक आजारांसाठी जिथे पेशंट्सला इझिली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, मुळापासून त्यांचे आजार बरे झाले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडमकडनं एकंदरीतच होमिओपॅथी विषयी, आणि मला आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना सांगायचं की आज आहे वर्ल्ड होमिओपॅथी डे. त्या निमित्ताने आपला आजचा हा जनजागृतीपर असा कार्यक्रम आहे आणि यामध्ये आपण जाणून घेतलं कशा रीतीने होमिओपॅथीमध्ये असणारी ही जी सुरक्षित आरोग्य औषध प्रणाली आहे, ज्याद्वारे आपण विविध असाध्य आजारांवरती मात करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये सुद्धा मूलभूत संशोधन नम्मा होमिओपॅथीमध्ये होत आहे आणि नवीन नवीन स्वरूपाचे फॉर्म्युले ज्याद्वारे आपल्याला असाध्य आजारांवरती मात करता येणं शक्य आहे, ह्याविषयी आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संतोष इनामदार सर. सर, मला अजून ह्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला विचारायचे की आपण नवीन नवीन फॉर्म्युलाज विषयी बोलत असता नेहमी, तर हे जे नाविन्यपूर्ण संशोधन आज नम्मामध्ये होत आहे त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगा. अगदी नम्मा होमिओपॅथी एक महत्वाचं ध्येय घेऊन याच्यामध्ये सर्व्हिस देत आहे. त्याच्यातलं पहिलं ध्येय आहे की नम्मा होमिओपॅथीचं की घरोघरी होमिओपॅथी पोचली पाहिजे, सर्व जुनाट आजार आहेत ते मुळापासून बरे झाले पाहिजेत. मग आता असं ध्येय ज्याच्यामध्ये जुनाट आजार आहेत आणि घरोघरी होमिओपॅथी गेली पाहिजे, लोकांना होमिओपॅथी पोचली पाहिजे, लोकांना होमिओपॅथीबद्दल ट्रीटमेंटबद्दल माहिती मिळायला हवी, या आशासाठी संशोधन करणारी आमच्याकडे एक रिसर्च टीम आहे जी नम्मा होमिओपॅथीमध्ये जी अहोरात्र परिश्रम घेते. ही रिसर्च टीमद्वारे तयार केलेले काही विशिष्ट फॉर्म्युले असतात. त्या फॉर्म्युल्यांमध्ये जे जुनाट आजार आहेत ते मुळापासून बरे होतात. आता ह्या रिसर्च केलेल्या टीममधून जो तयार झालेला फॉर्म्युला आहे ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. आता हा जो इम्युनोजेनिक म्हणजे काय असतं तर जनरली आपल्या इम्युन सिस्टीमशी रिलेटेड असणारी आमची औषध प्रणाली आहे. प्रत्येकाला एक रोग प्रतिकारक शक्ती असते जो प्रत्येकाच्या आजार स्थितीसाठी लढत असते. मग अशा इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आमची ही औषध प्रणाली तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. त्याच्यानंतर जी आहे मायाझमॅटिक म्हणजे काय तर मायाझमॅटिक म्हणजे प्रत्येक आजाराच्या प्रती काही ना काहीतरी रूट कॉज असतो. म्हणजे प्रत्येकाच्या रूट कॉजमध्ये मेंटल, फिजिकल आणि इमोशनल हेल्थ ही इन्व्हॉल्ड असते. म्हणजे थोडक्यात तो मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या कुठे ना कुठेतरी तो डिस्टर्ब्ड असतो आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्याला तो आजार येत असतो. म्हणजे आजाराचं मूळ कारण काढणं म्हणजेच मायाझम असं आम्ही संबोधतो. आता तुम्हाला 6th जनरेशन म्हणजे काय आहे तर आजकाल जे आपण जनरेशन पाहतो या जनरेशनमध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आलेले आहेत. जे आजार आपल्याला 60 एजमध्ये व्हायचे ते आता 30 मध्ये दिसत आहेत. काही आजाराची स्थिती अशी दिसते की फार ट्रेस येतोय किंवा काही लहान मुलांमध्ये काही आजार दिसत आहेत. म्हणजे थोडक्यात ही जी जनरेशन जी बदलत चाललंय ज्याच्यामध्ये नाविन्य प्रकारचे ऑर्गॅनिझम्स येत आहेत, मायक्रोब्स येत आहेत, व्हायरल इन्फेक्शन्स होत आहेत, नाना प्रकारचे आजार आता दिसायला लागतात. अशा जनरेशनशी मॅच होणारी किंवा अशा जनरेशनला लागू पडणारी रिझल्ट ओरिएंटेड होमिओपॅथी देण्याचा नम्मा होमिओपॅथी प्रयत्न करते. जो आमचा स्पेशल फॉर्म्युला आहे ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. एक मुलाचं विवेचन केलं आपल्याला तर डॉक्टर संतोष इनामदार सरांनी एकंदरीतच नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणारे जे उपचार आहेत ज्याच्यामध्ये इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक जो फॉर्म्युला आहे ह्याद्वारे आपण विविध प्रकारच्या असाध्य आजारांवरती मात करू शकता. ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक किंवा पॅरालिसिस सारखी समस्या आहे किंवा श्वसनविकार, पोटविकार, त्वचारोग आहेत, स्त्रियांशी निगडीत समस्या आहेत, मासिक पाळीशी निगडीत समस्या आहेत, पीसीओडी, थायरॉइड सारखा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, वंध्यत्वासारखी समस्या आहे, बालकांचे विविध आजार आहेत किंवा संधिवात, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखी सारखे आजार आहेत. ह्या सर्व आजारांवरती आता आपल्याला मात करता येणं शक्य आहे नम्मा होमिओपॅथी उपचारांनी, जे आपल्याला महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणार आहे. तर जरूर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असेल आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. मॅडम, अर्थातच ह्या अनुषंगाने नम्मा होमिओपॅथीविषयी मला जाणून घ्यायचंय. एकंदरीतच कोणताही रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा उपचारांची दिशा आपण कशी ठरवता, कशा रीतीने त्यांचे उपचार केले जातात, काय सांगता येईल?
तर नमा होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे बरेचसे क्रॉनिक आजार घेऊन पेशंट्स येतात, जसे की अर्थरायटिस, व्हेरिकोज वेन्स किंवा लंबार स्पॉन्डिलिसिस, रुमेटॉइड अर्थरायटिस, असे वेगळे वेगळे फिजिकल कारणांचे असणारे किंवा वाढलेल्या वजनांमुळे झालेली आजार असू शकतात, किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे आजार जसे की थायरॉइड, PCOD, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम असे पण आजारांचे पेशंट्स आमच्याकडे येतात. या व्यतिरिक्त लहान मुलांचे आजार जसे की ऑटिझम, सेरिब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी अशाही आजारांसाठी आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. याशिवाय जे काही गॅस्ट्रिक डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पोट साफ न होणे, कॉन्स्टिपेशनचा आजार, फिशर्स, पाईल्स अशा वेगळ्या वेगळ्या आजारांचे पेशंट्स आमच्याकडे येतात. तर होमिओपॅथी कशी काम करते, तर सगळ्यात महत्त्वाची असते आमची ती केस टेकिंग. म्हणजे प्रत्येक पेशंट आला की आमची पूर्ण त्या पेशंटची आम्ही सखोल हिस्ट्री घेतो. म्हणजे काय, आजार हा कधी होतो, जेव्हा एकतर तुमचा फिजिकल, मेंटल किंवा इमोशनल म्हणजे तुमचं शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक बदल काही झाले आहेत का. प्रत्येक आजाराच्या मागचं मूळ कारण काय आहे, जसं की फिजिकल कारण असू शकतं की तुमच्या जॉबमुळे तुम्ही खूप वेळ एका ठिकाणी बसून काम करतायत, किंवा तुम्ही शिक्षक, रिसेप्शनिस्ट असं काही जॉब करतायत की तुम्हाला खूप वेळ उभा राहून काम करावं लागतंय, किंवा स्त्रियांमध्ये कॅल्शियम डेफिशियन्सीज होऊ शकतात. असे काही फिजिकल रिझन्स आहेत का, किंवा तुमचं डाएट व्यवस्थित आहे का, त्याच्यामुळे हा आजार होतोय का, त्याचा आम्ही सखोल स्टडी करतो. किंवा मानसिक किंवा भावनात्मक किंवा काही स्ट्रेस आहे का, फॅमिली स्ट्रेस असू शकतो किंवा मानसिक स्ट्रेस असू शकतो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी स्ट्रेस फॅक्टर असतो, तो पेशंट कधी व्यक्त करत नाही. आपण इतर ट्रीटमेंटमध्ये वगैरे किंवा आपण काय करतो की तात्पुरता एक पेन किलर किंवा तात्पुरता वेदनाशामक गोळी घेऊन तो त्रास दाबवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या मागचं नेमकं सखोल कारण काय आहे, हा आजार तुमच्या काही इमोशनल स्ट्रेस नंतर आला आहे का किंवा तुमच्या फिजिकल स्ट्रेस नंतर आला आहे का, याचा सखोल स्टडी करून मग आम्ही औषधं सिलेक्ट करतो. आता जसे मी आजारांची विविध नावं घेतली, प्रत्येक आजाराचा प्रत्येक पेशंटमध्ये हा पिक्चर वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा पेन वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा आजार सुरू होण्याचा टाईम वेगळा असू शकतो. या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून आमच्याकडे कन्सेप्ट ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन, म्हणजे प्रत्येक माणूस हा एकमेकापासून वेगळा आहे, तो कसा वेगळा आहे, त्याची भूक, त्याची तहान, त्याची झोप, ही प्रत्येक गोष्ट वेगळी असते. आपण आपल्या घरातच बघतो, आपण 5-6 जण जर एका घरात राहत असतो किंवा एका कुटुंबात राहत असतो, प्रत्येकाची जेवणाची आवड वेगळी असते, प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी असते, काही जणांना खूप स्वप्नांचा त्रास असू शकतो. तर नेमकं त्या पेशंटच्या मागचा आजार डेव्हलप होण्याचं मागचं ह्यापैकी काय कारण आहे का, याचा सखोल स्टडी करून मग आमच्याकडे रेमेडी सिलेक्शन होतं. त्याच्यानंतर आमचे रेग्युलर फॉलोअप्स असतात की प्रत्येक पेशंटला आम्हाला 15 डेज किंवा 1 मंथ त्याचा आजार कसा आहे, तो किती जुना आहे, त्याच्यानुसार आमचे फॉलोअप्स डिसाइडेड असतात. फॉलोअप का महत्त्वाचे असतात की आजार तर बरा होतो, तो तात्पुरता नाही करायचा, आपल्याला मुळापासून बरा करायचा आहे. मग त्याचं पॅथॉलॉजिकल डेव्हलपमेंट होतीये का, मग तो त्याच्यात सुधारणा येते का, त्याचे रिपोर्ट्स, त्याचे एक्सरेज, या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून आमच्या इथे ट्रीटमेंट दिली जाते, जेणेकरून आजार हा मुळापासून बरा झाला पाहिजे, पेशंटला सर्जरीकडे जायची वेळ येता कामा नये, आणि सगळे आजार हे मायन्यूट डोसेजमध्ये आणि नॅचरल मेडिसिन्सने बरं करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही हा इम्युनोजेनिक मायझोमेटिक 6th जनरेशन फॉर्म्युलाचा डेव्हलपमेंट केलेला आहे, जिथे तुमची रोगप्रतिकारक शक्ती, तुमची मानसिक, शारीरिक किंवा भावनात्मक काय आस्पेक्ट आहे त्याचा स्टडी होऊन, प्लस तुमचे मॉडर्न जे आजार आहेत, जसे तुमच्या लाईफस्टाईलमुळे, तुमच्या डाएटमुळे, ह्या सगळ्या आजारांना मुळापासून बरं करण्यासाठी माझी औषधं नक्कीच मदत करू शकतात. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडमकडनं की कशा रीतीने नमा होमिओपॅथीच्या उपचारांनी आपल्याला विना शस्त्रक्रिया म्हणजेच कोणतेही ऑपरेशन न करता विविध आजार बरे करता येणे शक्य आहे. एवढंच नव्हे तर दीर्घकाळ चालणारे आजार ज्याला आपण क्रॉनिक डिसऑर्डर्स म्हणतो, त्याही वरती सुद्धा आपल्याला ह्या इम्युनोजेनिक मायझोमेटिक 6th जनरेशन औषधाच्या फॉर्म्युलाने मात करता येणे शक्य आहे. आणि हे उपचार आपल्याला मिळणार आहेत नमा होमिओपॅथीमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र, विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच अनुषंगाने नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला आणि नागपूर या ठिकाणी, याचबरोबरीने आपल्याला कर्नाटक आणि त्याचप्रमाणे गुजरात या ठिकाणी सुद्धा नमा होमिओपॅथी आपली सेवा देत आहे. तर कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो, आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने होमिओपॅथीविषयी बरेच गैरसमज आहेत. होमिओपॅथी म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या असं म्हटलं जातं, किंवा ह्याच्यामध्ये पथ्य खूप करावं लागतं असंही एक सांगितलं जातं. तर आम्हाला ह्याविषयी सांगा. अगदी तुम्ही जसं म्हणालात की बरेचशा प्रश्न पेशंट्समध्ये असा एक संबोध असतो किंवा एक गैरसमज असतो की होमिओपॅथी की स्लो ॲक्ट करते, होमिओपॅथीमध्ये तेवढी ते साबुदाण्यासारख्या गोळ्यांमध्ये तेवढी पॉवर असते का, मला किती वेळ थांबावं लागेल, मी याच्याबरोबर इतर औषध प्रणाली घेऊ शकतो का. तर हे सगळे गैरसमज मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की हे सगळे गैरसमज आहेत. होमिओपॅथी स्लो ॲक्ट करत नाही. होमिओपॅथीमध्ये पाहिलं जातं की तुमची स्टेज कुठली आहे. जनरली काय होतं की जे पेशंट्स ट्रीटमेंट
ट्रीटमेंट घेतात होमिओपॅथीमध्ये, ते ट्रीटमेंट त्यांना असं वाटतं की होमिओपॅथी एक लास्ट चॉईस ऑफ ट्रीटमेंट आहे. तर मी या शोद्वारे आवर्जून सांगू इच्छितो की होमिओपॅथी शुड बी फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट. म्हणजे अगदी तुम्ही सुरुवातीपासूनच होमिओपॅथी घ्यायला हवी. का घ्यायला हवी? तर तुमची पॅथॉलॉजी डिस्टर्ब होण्याच्या आधी, म्हणजे तुमचा आजार वाढण्याच्या आधी जर होमिओपॅथी घेतली तर तुम्हालाही कमी वेळ लागेल आणि तुम्हीही लवकर नीट व्हाल. सर जनरली असं नाहीये की होमिओपॅथीला वेळ लागतो. तुम्ही आलेल्या स्थितीला तुम्ही दिलेली चॉईस ही लेट असते आणि पॅथॉलॉजी खूप बिघडलेली असते, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागतो. हे पहिला गैरसमज मी तुम्हाला सॉल्व्ह करतो. त्याच्यानंतर बरेचसे गोष्टी अशा असतात की पेशंट्सला वाटतं की पटकन रिलीफ मिळाली पाहिजे किंवा क्विक रिलीफ मिळाली पाहिजे. ह्याच्यामध्ये हा एक इम्पॉर्टंट पार्ट असतो की ज्याच्या पेशंट्समध्ये रोगप्रतिकारक शक्ती, म्हणजे थोडक्यात मी उदाहरण सांगतो तुम्हाला, कुठल्याही वेदना असल्या तर कुठल्याही वेदना असणाऱ्या पेशंटचं एक म्हणणं असं असतं की वेदना पटकन कमी झाल्या पाहिजेत. पेशंटला वेदना कमी करण्यामध्ये इंटरेस्ट असतो, पण पेशंटला हे माहीत नसतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती एवढ्या लोअर लेवलला गेली किंवा इतकी कमी झाली की आपल्याला कसल्याही प्रकारच्या वेदना आता सहन होत नाहीयेत. मग अशा वेळेस होमिओपॅथी एक काम करते की वेदनाही हळूहळू कमी करते आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती ही नॉर्मल करते. त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो होमिओपॅथीमध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक कायमस्वरूपी सोल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे गैरसमज न करता होमिओपॅथीच्या ट्रीटमेंट घेऊन कुठलाही जुनाट आजार, जे क्रॉनिक डिझीज आहेत, हे मुळापासून बरे होऊ शकतात. आपण जो संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आता जरूर टिपून घ्या. हा नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. जाता आता अर्थातच मॅडम असं म्हटलं जातं की होमिओपॅथीमध्ये खूप पथ्य करावं लागतं, कॉफी पिता येत नाही, अनेक गोष्टी काही काही सांगितल्या जातात. त्याविषयी थोडंसं सांगा आणि प्रेक्षकांना आपल्याला जाता आता काय सांगायला आवडेल? नक्कीच. होमिओपॅथीमध्ये खूप पथ्य करावे लागतात हा गैरसमज आहे. काही काही आजारांसाठी पथ्य करणं फार गरजेचं असतं. हे पथ्य ॲक्च्युली ट्रीटमेंट पार्टपेक्षा हा तुमचा आजार बळावू नये, तुमचा त्रास वाढू नये म्हणून आम्ही दिलेला हा सल्ला असतो. असं काही नाही आहे. तुम्ही होमिओपॅथीसोबत काही असे स्पेसिफिक पथ्य नसतात. तुमच्या आजारानुसार, जर तुमचा आजार त्या स्वरूपाचा आहे किंवा त्या गंभीर स्वरूपाचा आहे, तुमचा आजार जास्त बळावू नये, तुमचा त्रास अजून वाढू नये, याच्यासाठी आम्ही काही सल्ले सांगितलेले असतात. त्यासाठी तुम्ही पथ्य असं कंपल्सरी नसतं. डिपेंडिंग ऑन डिसीज तुम्हाला ते फॉलो करावे लागतात. मला वाटतं एक आनंदाची गोष्ट आहे जी आता डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडमनी सांगितली की आपल्याला काही फार पथ्य करायला नाही लागणारे होमिओपॅथीचे उपचार घेत असताना. आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये आपल्याला मिळणार आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला. सर्वोत्तम स्वरूपाचे असे हे सुरक्षित आरोग्यदायी उपचार आहेत सर्व प्रकारच्या असाध्य आजारांसाठी. फक्त याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर अर्थातच जाता आता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल आणि थोडंसं नम्मा होमिओपॅथीविषयी आम्हाला सांगा, काय सांगता येईल? नमा होमिओपॅथीचं जे सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो की नमा होमिओपॅथीमध्ये 600हून अधिक डॉक्टर्स एकत्र येऊन ह्या समाजाला एक नॅचरल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्यामध्ये सर्व प्रकारचे जुनाट आजार हे मुळापासून ट्रीट करण्याचा आमच्यामध्ये ट्रीटमेंट पार्ट चालू आहे. जनरली काय पाहायला मिळतं आपल्याला की आमच्याकडचे जे सर्व डॉक्टर्स आहेत, हे सर्व डॉक्टर्स आपल्यामध्ये असणाऱ्या आजाराच्या स्थितीमध्ये आपल्याला मेंटल, फिजिकल आणि जनरल, म्हणजे थोडक्यात काय तर आपली शारीरिक, मानसिक व तुमची भावनिक जी तुमची ऊर्जा आहे ती एक प्रकारची मेंटेन ठेवण्यामध्ये बिलीव्ह करते. म्हणजे थोडक्यात एक निरोगी व्यक्ती बनवण्यामध्ये नमा होमिओपॅथी बिलीव्ह करते. त्याच्यामुळे जाता जाता मला प्रेक्षक वर्गांना एवढाच सल्ला देऊ इच्छितो की तुमचे कुठलेही जुनाट आजार असले, तुमच्यामध्ये कसल्याही कितीही दिवसापासून असणाऱ्या वेदना असल्या, तर त्या सर्व प्रकारच्या आजारासाठी नमा होमिओपॅथीने रिसर्च केलेला जो स्पेशल फॉर्म्युला आहे, ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, याचा लाभ तुम्ही घेऊ शकता व लवकरात लवकर आपले आजार मुळापासून बरे करू शकता. एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता दोन्ही डॉक्टरांनी आजच्या कार्यक्रमामध्ये. विशेष करून वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या निमित्ताने असा हा आजचा जनजागृतीपर कार्यक्रम होता, ज्यामध्ये होमिओपॅथीविषयीचे अनेक गैरसमज त्यांनी दूर केलेच, पण सर्वच प्रेक्षकांना या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की कशा रीतीने आपल्याला आता नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथीच्या फॉर्म्युलामुळे विविध प्रकारच्या असाध्य आजारांवरती विना शस्त्रक्रिया मात करता येणं शक्य आहे. अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे जे उपचार आहेत त्याला कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. असे उपचार आपल्याला आता नम्मा होमिओपॅथीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक, अकोला, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला ही सेवा मिळणार आहे. आणि याच अनुषंगाने कर्नाटक आणि गुजरात या ठिकाणी सुद्धा नम्मा होमिओपॅथी कार्यरत आहे. 600हून अधिक डॉक्टर 24 तास अहोरात्र सेवा देत आहेत आपल्याला. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो, आपण निराश होऊ नका. नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात.
डॉक्टर संतोष इनामदार सर आणि डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.